नमस्कार मंडळी. बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादशम हिंदकेसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की मी सकाळीच व्हिडिओ टाकली होती की आपला बकासूर 9 ऑक्टोबरला मौजे घाणन आटपाडी मैदानात पळताना दिसेल. तर त्याचा पायरा कोणासोबत असणार आहे याची व्हिडिओ ठीक दुपारी 2 वाजता घेऊन येईल. तर त्यासाठीच ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. पायरा तर 100% फिक्स आहे. तर तो कोणासोबत? तर भावांनो, आपला बकासूरची मागे 3 मैदानात हार झाली. मागे लगातार 2 दिवस गटाला आणि सेमीला हरला होता आणि काल देखील सेमीलाच हरला. त्यानंतर बकासूर आता 9 ऑक्टोबरला आपल्याला घाणन मैदानात दिसतोय. तर घाणन मैदान म्हटल्यावर तुम्हाला समजलं असेलच पैरा त्याचे जास्त पैरे लोकल असतात. लोकल नंदीसोबतच जास्त पळत असतो. तर घाणनची बैल कोणती तर तुम्हाला समजून आलं असणार. तर तो पैरा असणार आहे म्हणजेच घाणनचा दुर्गा किंवा बब्या. ह्या दोघांपैकी एक पैरा निश्चित आहे. खरं तर 9 तारखेचं बकासूरसोबत एका नंदीसोबत नियोजन चालू होतं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांच्या मालकाने की बकासूरसोबत त्यांचं नियोजन झालेलं आहे, पण त्यांचा दुर्गा आहे की बब्या आहे हे मला प्रॉपर नाही समजलं. पण बकासूरचा पैरा एवढा निश्चित, घाणनचा दुर्गा किंवा बब्या या दोघांपैकी कन्फर्म आपल्याला 9 ऑक्टोबरला मौजे घाणन मैदानात पळताना दिसेल. जेव्हा दुर्गा सोबत पळाला होता बकासूर तेव्हा देखील 1 नंबर केलेला आहे. बब्या देखील टॉपचाच नंदी आहे. बब्यासोबत देखील पळून 1 नंबर केलेला आहे. त्यामुळे दोन्ही नंदी टॉपचे आहेत. पण दोघांपैकी एकासोबत पैरा बकासूर निश्चित आहे 9 ऑक्टोबरला मौजे घाणन मैदानासाठी. कोणताही नंदी असो, दुर्गा किंवा बब्या दोन्ही टॉपचेच नंदी आहेत. त्यामुळे त्यांचं गावचं मैदान आहे, घरचं मैदान आहे घाणनचं. तर येतोय 9 ऑक्टोबरला घाणन मैदान गाजवायला बब्या किंवा दुर्गा सोबत. धन्यवाद भावांनो.